नमस्कार मंडळी, आता लवकरच महाशिवरात्री जवळ येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री 2026 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाशिवरात्री नेमकी कधी आहे, पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त, कोणता मंत्र म्हणावा, महत्त्व, महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने तर अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे आणि महादेवांच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस पण अतिशय महत्त्वपूर्ण असतो. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. तर यावर्षी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित कालामध्ये केलेल्या पूजेचे विशेष महत्त्व असते. पण त्या अगोदर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही स्नान करताना पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करू शकता. स्नान केल्यानंतर स्वच्छ किंवा शक्य असेल तर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे, कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. या दिवशी अनेक भक्त महाशिवरात्रीचा उपवास अगदी भक्तिभावाने करतात. तर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन या दिवशी महादेवांचे दर्शन नक्की घ्या. महादेवाच्या शिवलिंगावरती जलाभिषेक करावा. तुम्ही दुधाचा पण अभिषेक करू शकता किंवा फक्त जलाभिषेक केला तरीही चालू शकतो. भस्म लावावे, बेलपत्र, जी काही आपली पूजा करून घ्यावी. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 ते 11 माळी जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे. शेवटी आरती करून महादेवांना नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर महाशिवरात्रीची कथा वाचावी. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो त्या भक्तांवर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात. तर यावर्षी महाशिवरात्री ही रविवारी 15 फेब्रुवारीला आलेली आहे आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच निश्चित काल हा रविवारी 15 फेब्रुवारीला उत्तर रात्री 12:28 पासून ते उत्तर रात्री 1:18 आहे. आणि हा काळ शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी, पूजा करण्यासाठी आणि मंत्र जपासाठी सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी दिवसभरात तुम्हाला कधी जमेल तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन महादेवांचं दर्शन नक्की घ्या आणि शिवलिंगावरती एकतरी बेलपत्र नक्की अर्पण करा. शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजेचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मात्र अवश्य करा किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करू शकता, कारण महादेवांना भोळा शंकर असं म्हटलं जातं. ते आपल्या साध्यासुधे पूजेने पण आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ देतात. तसेच या दिवशी रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात. महाशिवरात्रीचे व्रत मनोभावे केल्यास विशेष फळ मिळते आणि धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिवपार्वतीची पालखी काढण्यात येते, यात्रा भरवण्यात येते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि विशेष पूजा आराधना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही या सर्वांचा अभिषेक शिवलिंगावर केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पंचामृत तयार करून या पंचामृताचा लेप शिवलिंगावरती लावला जातो. या व्यतिरिक्त धोत्रा आणि बेलाची पाने, पांढरी फुले वाहून सुद्धा शिवलिंगाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने, व्रत केल्याने वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी येते. त्यासोबतच अविवाहित मुलींना इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो. तर हे महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे? अनेक शिवभक्त हे व्रत अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात. तर महाशिवरात्रीचा उपवास हा सकाळी करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. काही जण हा उपवास फक्त दूध आणि फळे घेऊन करतात, तर काही जण फलाहार देखील करतात.
तसेच या दिवशी महादेवाला विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य पण दाखवला जातो, जसे की खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो। त्यासोबतच विवाहित महिलांसाठी सुद्धा हा महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत खास आहे। महिलांनी सुद्धा देवी पार्वतीला मेकअपचे सर्व साहित्य किंवा शृंगाराचे सर्व साहित्य अर्पण करावे। महाशिवरात्रीला बेलपत्र, भांग आणि धतुरा शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। त्यासोबतच संपूर्ण शिवपरिवाराचे सुद्धा पूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामध्ये भगवान शंकर, भगवान गणेश, कार्तिकेय आणि माता पार्वती आणि नंदी महाराज यांची पूजा करून त्यांना वस्त्रे अर्पण केल्याने विशेष फल प्राप्त होते। महाशिवरात्रीला पूजा करताना ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र नक्की म्हणावा किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षी यमामृता हा तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता। यामुळे तुम्हाला तुमच्या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल। त्यासोबतच शिवरात्रीला रात्रभर जागून 4 वेळा पूजा करण्याची प्रथा आहे। म्हणजे आपल्याला 4 प्रहरांच्या वेळा दिलेल्या असतात आणि त्या 4 प्रहरांमध्ये आपल्याला महादेवांची पूजा करायची असते। तर पहिला प्रहर संध्याकाळी 6:11 पासून ते रात्री 9:23 पर्यंत आहे 15 फेब्रुवारीला। त्यानंतर दुसरा प्रहर 15 फेब्रुवारीलाच रात्री 9:23 पासून ते मध्यरात्री 12:35 पर्यंत आहे। त्यानंतर तिसरा प्रहर 12 नंतर 16 ही तारीख लागते, त्यामुळे 16 फेब्रुवारीला 12:35 पासून ते पहाटे 3:47 पर्यंत असेल आणि 16 फेब्रुवारीलाच चौथा प्रहर पहाटे 3:47 पासून ते पहाटे 6:59 पर्यंत आहे। तर असे हे जे काही 4 प्रहर सांगितलेले आहेत, हा काळ पूजा, आराधना आणि जागरणासाठी खूप शुभ मानला जातो। या दिवशी आपण महादेवांची पूजा करणारच आहोत, पण त्यासोबतच तुम्ही या दिवशी रुद्राभिषेक करू शकता, कारण या दिवशी रुद्राभिषेक करणं पण विशेष फलदायी मानलं जातं। त्याचं फळ आपल्याला हजारो पटीने मिळतं अशी मान्यता आहे। अशा प्रकारे भगवान शंकर आणि माता पार्वतीची जर आपण या दिवशी मनोभावे पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटांचा अंत होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते, सौभाग्यामध्ये वाढ होते। महाशिवरात्रीचा उपवास केल्यानंतर तो आपण दुसऱ्या दिवशी सोडतो, म्हणजे व्रताचं पारण आपण दुसऱ्या दिवशी सकाळी करावं। गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दान केल्यास पुण्य मिळतं। महाशिवरात्री व्रत श्रद्धा आणि नियमाने केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते। त्यामुळे तुम्ही पण येत्या महाशिवरात्रीला अशा प्रकारे भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा मनोभावे नक्की करा, याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।